त्यांना वाटलं होतं की तिथे जाऊन काहीतरी 2-3 खासदार विकत घेता येतील की काय, 2-3 लोक अजून विकत घेता येतील की काय. तिथे जाऊन त्यांनी असं असं जरा शर्ट बीट असं असं केलं, मग असं केलं. पुढे काय 40 कोटी 40 खोके 28 तासात त्यांनी खर्च केलेत मागच्या वर्षी. किती? 40 कोटी. तुम्ही मला सांगा, तुम्ही पण सुट्टीला जाता ना इथे तिथे, गेलात कधी? लोणावळ्याला गेलात, महाबळेश्वरला गेलात, अगदी परदेशी जरी गेलात तरी एका दिवसात तुम्ही 40 कोटी उडवू शकाल का? कोणी? खर्च त्यांनी 40 कोटीचा केलेला आहे. MIDC ला विचारा, त्यांनी 35 कोटीचा अधिकृत खर्च दाखवलेला आहे. पण माझा दावा हाच आहे की 40 कोटी त्यांनी खर्च केला, 40 कोटीच्या खालती खर्च नाही केला. तेच मी सांगतोय तुम्हाला. पण या 40 कोटी खर्च केल्यानंतर 40 कोटी खर्च केल्यानंतर मला तुम्ही सांगा, आपल्या महाराष्ट्रात मागच्या वर्षात एक सुद्धा नवा रोजगार उपलब्ध झालाय का? आलाय? तुम्ही ऐकलंय? मोठे मोठे करार झाले, पण त्या कराराचं पुढे काही झालं नाही. कारण ते जे करार केले होते ते सगळे खोटे करार केले होते. जसं जनतेला ह्यांच्याकडून खोटी आश्वासनं मिळतात, तसे खोटे करार हे डॅव्हॉसला जाऊन करून आले. पण एक सुद्धा महाराष्ट्राला उपयोगी असं काही या महाराष्ट्रात त्यांनी आणलं नाही. या वर्षी देखील गेले 16 ते 18 जानेवारी गेले, परत 2 दिवस तसंच 24-28 तास जाऊन आले. खर्च तरी तसाच माफ केलेला आहे. कारण तुम्हाला सांगतो, तिथे यावेळी जाताना त्यांनी जी मंडळी सोबत नेली होती, 4-5 दलाल सोबत नेले होते, 5-6 राजकीय लोक नेले होते, पण महाराष्ट्राच्या कामाचे लोक एक सुद्धा नेले होते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तिथे जाऊन ज्या लोकांना भेटले त्या लोकांना ते पुण्यात पण भेटू शकत होते, त्या लोकांना ते नागपुरात पण भेटू शकत होते, त्या लोकांना ते मुंबईत पण भेटू शकत होते. पण या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं म्हणून तो खर्च आपल्या डोक्यावर मारून गेलेले आहेत. तो खर्च तुम्ही आणि आम्ही आपल्या पैशातून देतो, करदात्याच्या पैशातून देतो. पण आज तिथे गेल्यानंतर जे चर्चा करायला पाहिजे, जी मला चर्चा करायला संधी मिळाली, मी साधा एक मंत्री होतो, मुख्यमंत्री पण नव्हतो, पण ज्या काँग्रेस सेंटरमध्ये आज जाऊन 3 वेळा बोलायची संधी मला मिळाली, ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्री एकदा सुद्धा गेले नाहीत. ना कृषीवर चर्चा केली तिथे, ना पाण्यावर केली, ना नागरीकरण शहरीकरणावर केली, ना ग्रामविकासवर केली. जाऊन नुसतं करार सही करून आलेले आहेत आणि इथे मोठे मोठे होर्डिंग आणि बॅनरवर खर्च करायला लागलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.